एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्यात 200हून अधिक नगरपालिकांवर महायुतीचा विजय आहे। तर महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची मराठीतून पोस्ट आहे। महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं मोदी ट्विटमध्ये म्हणतायत। तर भाजपा महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल आभार देखील मोदींनी मानलेत। महायुतीच्या विजयानंतर मोदींची मराठीतून पोस्ट आहे। महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं मोदी म्हणतात। तर भाजपा महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मोदींनी आभार मानलेत। पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। गुंड शरद मोहोळच्या पत्नीला हवी आहे भाजपकडून उमेदवारी। पुण्यात स्वाती मोहोळ यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे। तर चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहोळांचा फोटो लावून प्रचार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवण्याची तयारी सध्या सुरू आहे। स्वाती मोहोळ या गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नी असून शरद मोहोळ यांची 2 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती। तर नवी मुंबईतील राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। नवी मुंबईत राष्ट्रवादीला शिवसेनेचा मोठा धक्का आहे। अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश आहे। नवी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता मोठा धक्का बसतोय। तर नवी मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। तर नेरूळ येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू असून त्यांचाच एक भाग म्हणून हा प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय। नेरूळ येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात हा पक्षप्रवेश पार पडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।